मेष राशी. भगवान शिव यांना समर्पित फाल्गुन महाशिवरात्री सण जवळ येत आहे. यावर्षी महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. महाशिवरात्रीला बुद्धादित्य, शुक्रादित्य आणि लक्ष्मीनारायण राजयोग प्रबळ असेल. परिणामी महाशिवरात्रीला होणारा हा दुर्मिळ संयोग मेष राशीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. ज्योतिषी म्हणतात की महाशिवरात्रीचा शुभ सण या राशीसाठी चांगला काळ आणू शकतो. महाशिवरात्री मेष राशीसाठी शुभ संकेत घेऊन येत आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती होईल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता आहे. आदर आणि सन्मान वाढेल. ही महाशिवरात्री मेष राशीच्या लोकांसाठी केवळ एक धार्मिक सण नसून ती तुमच्या जीवनातील अंधकार दूर करून प्रगतीचा नवा प्रकाश घेऊन येणारी एक दैवी संधी आहे. ही रात्र कर्माची चक्र फिरवणारी आणि शिवतत्व सक्रिय करणारी आहे. जेव्हा साक्षात महादेव जागृत होतात तेव्हा कोणत्याही भक्ताचे नशीब झोपलेले राहू शकत नाही. मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा सुवर्ण क्षण ठरणार असून तुमच्या कष्टांची चीज होण्याची वेळ आता आली आहे. मेष राशी, तुमच्या स्वभावातील अग्नी आणि उत्साह हीच तुमच्या खरी शक्ती आहे आणि या महाशिवरात्रीला याच शक्तीचा योग्य दिशा मिळणार आहे. तुमच्या मनात असलेले भीतीचे सावट दूर होऊन तिथे आत्मविश्वासाचा नवा अंकुर फुटणार आहे. ही रात्र तुम्हाला जुन्या चुका सुधारण्याची आणि स्वतःमधील अहंकाराला त्यागाच्या रूपात अर्पण करून ईश्वरी कृपा प्राप्त करून देण्याची आहे. महादेवाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व कठीण प्रसंगावर विजय मिळण्याची ताकद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी यशाची नवीन शिखरे सर करणारे ठरेल, कारण या शिवरात्रीपासूनच तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर होणार आहे. तुमच्या करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होऊन आर्थिक स्थिरतेचे नवे मार्ग खुले होतील. ही एक अशी सकारात्मक सुरुवात आहे जिथे तुमचे नियोजन आणि महादेवाचे आशीर्वाद यांची सांगड घालून तुम्ही अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवाल. केवळ श्रद्धेने आणि समर्पणाने या रात्री केलेली साधना तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सुख आणि समृद्धीचे दार उघडणारी ठरेल. मेष राशी राशी चक्राची पहिली रास असून तिचा स्वामी मंगळ आहे. तुमच्यात उपजतच नेतृत्व गुण आणि कमालीचे धैर्य असते. परंतु असे निरीक्षण आहे अनेकदा तुमचा हाच उत्साह अतिघाईत किंवा रागात बदलतो, ज्यामुळे हातात आलेली संधी निसटण्याची शक्यता निर्माण होते. या महाशिवरात्रीला तुम्हाला तुमच्या या ऊर्जेचे नियमन करायचे आहे. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये मी एकटाच सर्व काही करू शकतो ही भावना प्रबळ असते. स्वाभिमान असणे चांगली गोष्ट आहे, पण त्याचे रूपांतर अहंकारात होते तेव्हा प्रगती खुंटते. या विशेष रात्री महादेव तुम्हाला तुमच्या अंतर्मनात डोकावून पाहण्यास सांगत आहेत. तुमची जिद्द आणि ताकद जर नम्रतेशी जोडली गेली तर तुम्हाला कोणाचेही सहकार्य सहज लाभेल आणि तुमची कामे मार्गी लागतील. सकारात्मक बाजू सांगायची झाल्यास ही महाशिवरात्री तुमच्यातील नकारात्मक विचारांचा संहार करून तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ बनवणार आहे. तुमच्या स्वभावातील दोष दूर करून गुणांना पैलू पाडण्याची हीच ती वेळ आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला महादेवाच्या चरणी पूर्णपणे समर्पित करता तेव्हा तुमच्यातील संभ्रम दूर होतो आणि तुम्हाला भविष्यासाठी एक स्पष्ट आणि सकारात्मक दृष्टी प्राप्त होते. आर्थिक स्थितीबद्दल सांगतात की मेष राशीच्या जातकांसाठी मार्च ते जून 2026चा हा काळ अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून थांबलेली कामे मार्गी लागतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमच्या कष्टांना आता भाग्याची साथ लाभणार असून अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग प्रबळ आहेत. व्यावसायिक प्रगतीबाबत गुरुजींचे मार्गदर्शन असे आहे की जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात काही नवीन बदल करू इच्छित असाल तर ही महाशिवरात्री त्यासाठी योग्य पायाभरणी ठरेल. महादेव तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची शक्ती प्रदान करतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल आणि वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य लाभल्यामुळे तुमच्या यशाची वाटचाल अधिक वेगवान होईल. स्थिरतेवर भाष्य करताना पैसा येणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तो टिकवणेही आवश्यक आहे. मेष राशीचा पैसा जेवढ्या वेगाने येतो तेवढ्याच वेगाने जाण्याची शक्यता असते. या महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रार्थनेमुळे तुम्हाला गुंतवणुकीचे योग्य ज्ञान मिळेल. बचतीकडे तुमचा ओढा वाढेल आणि तुम्ही तुमच्या भविष्यासाठी एक भक्कम आर्थिक पाया रचण्यात यशस्वी व्हाल. नात्यांच्या बाबतीत मेष राशीच्या व्यक्ती स्वभावाने प्रेमळ असल्या तरी त्या अनेकदा भावना व्यक्त करण्यात कमी पडतात. या शिवरात्रीला तुमच्या नात्यातील जुन्या गाठी उलगडतील. जर कोणासोबत मतभेद असतील तर ते दूर होऊन संवाद पुन्हा प्रस्थापित होईल.
कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि जुन्या कटू आठवणी विसरून तुम्ही नवीन सुरुवात कराल. अविवाहित जातकांसाठी आनंदाची बातमी आहे. या महाशिवरात्रीनंतर लग्नाचे योग अत्यंत प्रबळ आहेत. तुमच्यासाठी योग्य जोडीदाराचा शोध संपेल आणि मंगल कार्य ठरण्याचे संकेत मिळत आहेत. जे लोक प्रेमात आहेत त्यांच्यासाठी देखील हा काळ नात्याचा एका पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी अनुकूल आहे. महादेवाच्या आशीर्वादाने तुमच्या वैयक्तिक आयुष्यात स्थैर्य आणि समाधान लाभेल. मानसिक शांतीबद्दल सकारात्मकतेने म्हणतात. कौटुंबिक वाद मिटल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. अनेकदा बाहेरून खंबीर दिसणारे मेषराशीचे लोक आतून खूप थकलेले असतात. या महाशिवरात्रीला महादेवाची उपासना केल्याने तुमच्या मनावरचा ताण हलका होईल. घरातील वातावरण सुधारेल आणि तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून प्रेम आणि सन्मान मिळेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक बळ प्राप्त होईल. या रात्री तुम्हाला खूप कठीण काही करायचे नाही. फक्त श्रद्धेने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. शक्य असल्यास शिवलिंगावर दूध आणि बेलपत्र अर्पण करा. जर तुम्ही शारीरिक कारणांमुळे मंदिरात जाऊ शकला नाही तर घरीच बसून केलेली मानसपूजा देखील महादेवापर्यंत पोहोचते आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते. या रात्री किमान 108 वेळा माळ जपल्याने तुमच्या कुंडलीतील दोष शांत होतात. या दिवशी कोणाला तरी मनापासून माफ करा. तुमच्या मनात असलेली ईर्ष्या किंवा द्वेष काढून टाकणे हीच खरी शिवपूजा आहे. जेव्हा तुम्ही अंतर्मनातून शुद्ध होतात तेव्हाच ईश्वरी ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवेश करते आणि तुमचे भाग्य उजळते. 2026 हे वर्ष तुमच्या आयुष्यातील एक मैलाचा दगड ठरेल. तुमची श्रद्धा आणि प्रामाणिक प्रयत्न कधीही वाया जाणार नाहीत. या महाशिवरात्रीचा प्रत्येक क्षण सकारात्मकतेने जगा आणि महादेवावर पूर्ण विश्वास ठेवा. तुमच्या कर्माचे फळ महादेव तुम्हाला पूर्णपणे देतील आणि मेषराशीच्या आयुष्यात आता प्रगतीचे एक नवीन सुवर्ण पर्व सुरू होईल. महाशिवरात्रीच्या रात्री मेषराशीच्या जातकाने केलेली छोटीशी सेवा ही अफाट फळ देऊन जाते. तुम्हाला खूप मोठे विधी करण्याची गरज नाही. केवळ शुद्ध अंतकरणाने आणि भक्तिभावाने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे पुरेसे आहे. या मंत्राचा प्रभाव तुमच्या सभोवताची नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि तुमच्या शरीरातील सप्तचक्रांना सक्रिय करून तुम्हाला एक वेगळी शक्ती प्रदान करतो. उपासनेच्या विविध प्रकारांबद्दल मार्गदर्शन करतात की जर तुम्हाला शक्य असेल तर शिवलिंगावर पंचामृत किंवा शुद्ध जल अर्पण करा. बेलपत्र अर्पण करताना त्रिदल त्रिगुणाकार या भावनेने ते महादेवाच्या चरणी ठेवा. परंतु जर तुमची परिस्थिती मंदिरात जाण्याची नसेल किंवा शरीर साथ देत नसेल तर विचलित होऊ नका. तुम्ही घरी बसून केलेली मानसपूजा म्हणजेच मनातल्या मनात महादेवाला अभिषेक करणे हे देखील तितके श्रेष्ठ मानले जाते. विशेष म्हणजे या रात्रीच्या 4 प्रहरांपैकी किमान एका प्रहरात तरी पूर्णपणे मौन धारण करा. मौन हे केवळ शब्दांचे नसते तर ते विचारांचेही असते. जेव्हा तुम्ही शांत राहून जप करता तेव्हा तुमच्या अंतर्मनातील गोंधळ थांबतो आणि तुमच्या भविष्यातील संकटांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेले मानसिक बळ प्राप्त होते. ही साधना मेषराशीच्या व्यक्तींना स्थिरतेकडे घेऊन जाणारी एक मोठी पायरी ठरेल. खरी पूजा ही केवळ उपवास किंवा अभिषेक यात नसून ती स्वतःच्या दोषांच्या त्यागात असते. मेषराशी या महाशिवरात्रीला स्वतःमधील अहंकार आणि तामसी वृत्ती सोडून देण्याचा संकल्प करावा. तुमच्याकडून कळत नकळत कोणाचे मन दुखावले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा मागा आणि कोणाबद्दल मनात द्वेष असेल तर त्यांना मोठ्या मनाने माफ करा. मानसिक स्थितीवर भाष्य करताना मेषराशीचे लोक वरून खूप कठोर आणि रागीट असले तरी त्या आतून अतिशय कोमल आणि हळवे असतात. अनेकदा जुन्या जखमा आणि अपमान तुम्ही मनात साठवून ठेवता, ज्यामुळे तुमची प्रगती रोखली जाते. मेषराशी या शिवरात्रीला ही सर्व ओझी महादेवाच्या चरणी अर्पण करा. जेव्हा तुम्ही मन रिकामे कराल तेव्हाच त्यात महादेवाचा आशीर्वाद आणि नवीन ऊर्जेचा संचार होईल. मेषराशी स्वतःच्या कर्मात शुद्धता आणणे हेच मेषराशीसाठी यशाचे सूत्र आहे. तुमच्या स्वभावातील घाई आणि उतावळेपणा तुम्हाला चुकीच्या निर्णयांकडे नेऊ शकतो. या रात्री महादेवाला शुद्ध बुद्धी मागा. ज्या क्षणी तुम्ही स्वतःच्या चुका स्वीकारून त्या सुधारण्याची तयारी दर्शवता त्या क्षणापासून तुमचे दुर्दैव संपून भाग्योदयाचा काळ सुरू होतो. या महाशिवरात्रीला केवळ एक सुट्टी किंवा निव्वळ परंपरा म्हणून पाहू नका. जर तुम्ही तुमच्या सवयी न बदलता केवळ पूजा केली तर तुम्हाला अपेक्षित फळ मिळणार नाही. महादेव भाव पाहतात, दिखावा नाही. त्यामुळे तुमच्या प्रार्थनेत प्रामाणिकपणा असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा हा सुवर्ण क्षण तुमच्या हातातून निसटून जाईल. 2026 सालच्या भविष्याबद्दल सकारात्मकतेने सांगतात की महाशिवरात्री मेष राशीसाठी एक मोठे वळण ठरणार आहे. जर तुम्ही कर्माचा मार्ग सुधारला आणि अहंकाराचा त्याग केला तर 2026 हे वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात प्रगतिशील वर्ष ठरेल. मेष राशी
तुमच्या कष्टांना नशिबाची साथ मिळून तुम्ही समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून पुढे याल। तुमचे नाव, पैसा, प्रसिद्धी मिळवण्याचे सर्व योग या काळात जुळून येत आहेत। शेवटी एकच आशीर्वाद तुमच्यासाठी, तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण महादेव तुमच्या पाठीशी आहेत। तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्षाचा अंत आता जवळ आला आहे। श्रद्धा ठेवा आणि महादेवाच्या चरणी स्वतःला झोकून द्या। या महाशिवरात्रीनंतर तुमच्या घरामध्ये सुख आणि शांती, समृद्धीचा अखंड वास राहील। महादेवाचा आशीर्वाद तुमच्यासोबत सदैव राहील। 15 फेब्रुवारी 2026 ही महाशिवरात्री मेष राशीच्या लोकांसाठी केवळ एका दिवसाचे व्रत नसून ती तुमच्या आयुष्यातील एका सुवर्णयुगाची नांदी आहे। या रात्री तुमच्या कर्माचा आरसा महादेवांसमोर असणार आहे। जसा तुमचा भाव असेल तसाच महादेवाचा आशीर्वाद असेल।